घ्या. आजच्या दिवसात ही दुसऱ्या राऊंडची ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंजप त्याच्या विरोधात फाईट खेळेल मानगाव या दोन संघांच्या दरम्यान. सलामीसाठी आपण पाहतोय प्रवीण कुमार त्याच्या जोडीला मात्र निखिल अशी मानगावकडून आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅक व मात्र प्रवीण आलेत. मॅचला ते झाले सुरुवात. लॉंग ऑन मध्ये चंद्रदेव मारुती माले येतात. पैकी केली जाते. सिंगल इथं कंप्लीट होते आणि एक ने मात्र श्रीगणेशा करत असताना होतं मानगाव टीम. एक धाव इथं कंप्लीट होते. एक धाव स्कोर कार्ड वरती लागली जाते. 3 षटकांचा सामना आहे. एक ने इथं खातं ओपन केलं जातं. कुमारचा हा फटका समोरच्या दिशेने येतोय. हा षटकार 6 धावा 7 धावा 10 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. दुसरा चेंडू आतलाच असताना मात्र प्रवीणच्या विरोधात लावलेला हा षटकार 6 धावा 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. हा चेंडू फस्लिप मध्ये ट्रॅव्हल होते. चेंडू अडवला जाते. कुठल्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवर येत नाहीये. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना मानगाव या टीमच्या मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. मारुती माले दूरवरचा प्रवास करून गेले. चेंडूची फेकी देखील केली आहे पण 2 धावा इथे कंप्लीट केले जातात. दोन्ही संघाची धावसंख्या पुढे सरसावल 9 या अंकावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. बॅटिंग करत असताना मानगाव हा फटका बराच काल हवेत क्षेत्ररक्षक आहेत. मारुती माली पकडली जाते. जाईल कुठल्याही प्रकारची चुकी न करता पहिला झटका लागत असताना न्यू बॅटर माझ्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला झटका लागत असताना आपण पाहतोय कुमारच्या स्वरूपात पहिला झटका लागत असताना न्यू बॅटर माझ्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय गेलेत. न्यू बॅटर 5 चेंडूचा खेळ झाला इथे समाप्त. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. कुमारच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला. तो कुमार मात्र इथं परततोय. न्यू बॅटर अक्षय गेलेत. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
लास्ट बॉल पुन्हा त्याच दिशेने चेंडू येते शतक जातात मारुती माली बॅक टू बॅक दोन कॅच पकडत असताना दोन झटके देत असताना मानगाव या टीमला 9 धावसंख्या मात्र इथं थांबवलं गेलंय या वरची होते ते समाप्ती 9 धावा दफल करते लागल्या गेल्या बॅक टू बॅक दोन झटके लागत असताना मानगाव या टीमला कुमार त्याच्यानंतर अक्षयला देखील परतावं लागलंय न्यू बॅटर मध्ये आतमध्ये 4 नंबरवर जात असताना आपण सनी गेलेत मारुती माली आलेत त्यांच्या माध्यमातून चांगली शतरक्षम पाहायला मिळाले 2 कॅच त्यांनी पकडले तेच गोलंदाजी ट्रॅक व आताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा महाराजांचा पहिला चेंडू निर्धाव येत असताना अनुभव या गोलंदाजाकडे पुरेपूर अनुभवाचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये मारुती माली हा चेंडू बॅटची लिडिंग एज पकडली जाते जेल फलंदाज तिसरा झटका लागत असताना फलंदाजीचा परततोय मानगाव या संघाचा तिसरा झटका लागत असताना धावसंख्या मात्र स्थिरावले 9 अंकावरती 2 चेंडूची खेळ इथं झालाय समाप्त दुसरं षटक असताना 2 चेंडूचा खेळ इथं समाप्त झाला 9 धावा धावफलकावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकामध्ये दाखल झालाय अजय जातोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी अजय चाललेत 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 3 षटकांचा सामना आहे निखिल परतलेत अजय गेलेत हा फटका मिडॉल मध्ये येतोय शतक होते पकडली जाते मिसफिल्ड होते एक कंप्लेंट दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील केली जाते कंप्लेंट 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात चुकीचे शतरक्षम पाहायला मिळाले परंतु 2 धावा 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या फटका पाठीमागच्या दिशेने शतरक्षक तैनात आहे पकडली जाते जेल हा 4था झटका लागत असताना मानगाव या टीमला 11 या धावसंख्येवरती सागर चाललेत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त 11 धावा धावफलकावरती लागल्यात फलंदाजांना विनंती आहे की गाड आपण अगोदरच इथनं लावून जायचे चेंज करायचा असेल तिकडे बाहेर येऊन चेंज करा सागर गेलेत न्यू बॅटर आत्मविश्वास फलंदाजाला कुठेतरी डासलाच असताना मारुती मालीच्या समोर 5वा बॉल मारुती मालीचा निर्धावची सांगता निवदारची सांगता काय होते मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक देतात निर्धाव चेंडू ही जमेची बाजू आहे अंजप या टीमची खूप दिवस क्रिकेट खेळला खूप सारा अनुभव मारुती मालीकडे पाहायला मिळतो आपल्याला
तो मारुती माली मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीम साठी हा देखील येतोय निर्धाव चेंडू ओव्हरची होते समाप्ती आणि 11 धावा धावफलकरती लागल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी साकारत असताना तीन गडी बाद करत दोन विकेट बाद करत असताना 2 धावा मध्ये खर्च केल्यात मारुती मालीनी. तिसऱ्या ओव्हरला होतोय ते सुरुवात आणि अनिल येतात. 11 धावा धावफलकरती लागल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चार गड्यांच्या मोबदल्याने 11 धावा. हा फटका मिडॉन मध्ये मारुती माली क्षेत्ररक्षक चंदूला जज करतात आणि पकडली जाते झेल. 5वा धक्का लागत असताना मात्र 11 या धावसंख्येवरती बॅटरला इथं परतावं लागतंय. एक चांगली कॅच मारुती मालीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडला जे घेणारा हा झेल. 11 धावांमध्ये स्थिरावले धावसंख्या. रमेश गेलेत 7व्या क्रमांकावरती. रमेश गेलेत. 5वा धक्का लागत असताना मात्र 7व्या क्रमांकावरती रमेश गेलेत. हा फलंदाज तिरफला उद्ध्वस्त करत असताना फलंदाजाला इथं परतावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा झटका लागत असताना 6 विकेटचं पतन होत असताना आणि बॅटर मध्ये आतमध्ये दाखल होतय. निलेश चाललेत. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावले 11 धावसंख्येवरती. ज्या प्रकारे फलंदाजी व्हायला पाहिजे होती त्या प्रकारे मानगाव संघाची फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. अवघ्या 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा केली तर समाप्त झाला. तिसरं षटक घातलं असताना बॅक टू बॅक 2 हात लागत असताना मानगाव या टीमला. हा फटका एक्स्ट्रा क्राऊड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस होते की आज उचलणार फेकी करणार तत्पुरती एक सिंगल होते कंप्लीट. 12 धावा भरपूर वेळानंतर एक सिंगल आले. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. बराच काळ धावसंख्या स्थिरावली होती. आणखी एक येतोय डॉट बॉल. 4था चेंडू डॉट टाकत असताना अनिलला आपण पाहतोय. 4था चेंडू डॉट येतोय. सिंगल कंप्लीट होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित हिट झाला असता तर फलंदाजाला परतावा लागला असता. सराही नियम धरला होता पण नियम चुकला. हा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू लँड होईल. चेंडू पकडणार फेकणार तत्पुरती 2 धावा कंप्लीट करणार. तिसरीचा केला जातोय प्रयत्न आणि फलंदाजाला इथं परतावं लागतंय. ओव्हरची होते समाप्ती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावांचं लक्ष समोर आहे.
मॅचला होते ते सुरुवात. बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमवल्या. 16 धावांचं लक्ष समोर ठेवलंय अंजप टीम साठी. सलामीची जोडी मारुती त्याच्या बरोबर आपण प्रवीणला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वर येतोय संतोष. पहिला बॉल मारुती मलचा फटका एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना येतोय हा खणखणी षटका. चौकार. 4 धावा दाफलकडे लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती माझा चौकार. चौकाराने ते सुरुवात होते. 4 धावा दाफलकडे लागल्या गेला. 16 धावांचं लक्ष समोर आहे. आहे निजाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. गणेश दादा मिनमिने यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आलाय. हा फटका पॉइंट रिझन मध्ये शस्त्रक आहे. पकडली जाते जेल. मारुती माळीचा किल्लीचा झाला इथं अंत. पहिला झटका लागत असताना अंजप या टीमला 3 चेंडूचा समाप्त खेळ झालाय समाप्त. 4 धावा दाफलकडे लागल्या गेल्यात. न्यू बॅटर आतमध्ये दाखल होत सर चाललेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण नक्कीच दाखवलं मारुतीने. 3 चेंडू पेस करत असताना 4 धावांचं योगदान देत असताना परततोय संभाजी स्टार चाललेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 धावा दाफलकडे लागल्यात. 16 धावांचं लक्ष. हा फटका सरांचा कार्पेट लेवलने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्ष दूरवर येत ना उचलणार पैकी करणार. दुसरीचा केला जातोय प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. 7 धावा दाफलकडे लागल्या गेल्या. 7 धावा दाफलकडे लागल्या गेल्यात. निर्धाव चेंडू. निर्धाव होते ते सांगता आहे तो डॉट बॉल. हा फटका बराच काल हवेत शस्त्रक्ष आहे. चेंडू चेच केला जातो आणि पकडली जाते जेल. इथं दुसरा झटका लागत असताना मात्र सरांच्या स्वरूपात 7 धावा दाफलकडे लागल्यात आणि इथं ओव्हरची होते समाप्ती. 7 धावा दाफलकडे लागल्या गेल्यात. 12 चेंडू 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर रोहित जाधव एक चांगले बॅटर आहेत. मागच्या मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार रोहितच्या बॅटमध्ये आपण पाहायला मिळाले होते. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिलाय. तो रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीणच्या साथीला आपण रोहितला बघतोय. 10 धावांची आवश्यकता असेल. एका ओव्हरचा इथं खेळ झालाय समाप्त. 7 धावा दाफलकडे लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल 10 असं समीकरण येऊन टेपलंय. प्रवीणचा फटका